गुड मॉर्निंग मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रातील आपल्या सिलेबसशी निगडीत ठीक आहे कोणकोणत्या परीक्षेच्या UPSC पूर्व आणि मुख्य परीक्षा MPSC जी 2025 पासून येणार आहे, वर्णनात्मक परीक्षा UPSCच्याच धर्तीवरचा पॅटर्न, त्याची पूर्व प्लस मुख्य परीक्षा आणि सध्याचा जो ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा पॅटर्न आहे MPSCचा, त्याच्या पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाच्या सिलेबसशी निगडीत असणाऱ्या चालू घडामोडींचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण आता बघूयात. चला तर मग सुरुवात करूयात. आज 1 मार्च आहे. बघूयात काय पहिली न्यूज. तर द हिंदू, ठीक आहे, पहिली न्यूज काय आहे बघा. राज्यसभा इलेक्शन GS2 पॉलिटी, ठीक आहे, MPSC मुख्य परीक्षा GS2 आणि UPSC मुख्य परीक्षा GS2 दोन्ही पण वर्णनात्मक आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्हीसाठी GS2 साठीचाच हा आहे. त्याचबरोबर काय प्रिलिम्सला आपल्याला राज्य सेवेच्या पॉलिटी पार्टसाठी महत्त्वाची न्यूज आहे. काय झालंय बघूयात. आता आपल्याला ही न्यूज काय तशी जास्त महत्त्वाची नाही, पण न्यूजच्या दृष्टीनं, न्यूजच्या अनुषंगाने आपण काय बघणार आहोत, बेसिक बघणार आहोत, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तरी इथं बघूनच घेऊयात. 6 काँग्रेस रिबेल MLAs डिस्क्वालिफाईड इन हिमाचल प्रदेश. आता याचं कारण काय झालंय, तर राज्यसभा इलेक्शन होती हिमाचल प्रदेशमध्ये आणि या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये 6 काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. क्रॉस वोटिंग म्हणजे काय, तर व्हीपला झुगारून इतर पक्षांना वोटिंग करणे. म्हणजेच काय, आता काँग्रेसचे आमदार जर व्हीप झुगारत असतील तर इतर कोणत्या पक्षाला वोट करू शकतात. ऑफकोर्स एकच पक्ष आहे तिथं, BJP. ठीक आहे, तर त्या अशा प्रकारे काय 6 आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. त्या दृष्टीनं त्यांना निलंबित केलंय, त्यांना डिस्क्वालिफाईड केलंय, निलंबित नाही सॉरी अपात्र केलंय. पण त्याच्यासाठीचा जो आधार आहे तो त्यांनी क्रॉस वोटिंग केलंय, हा आधार नाहीये, तर त्याच्यासाठीचा आधार वेगळा आहे, तो पुढे बघूयात आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की राज्यसभेची इलेक्शन कशी होते. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्या कलममध्ये तरतूद आहे आणि त्याच्यानंतर राज्यसभेचं संरचना कशी आहे याची सर्व माहिती आपण बघूयात. 2003ला याच्यामध्ये काय बदल झालाय ते पण आपल्याला बघायचं. पुढे याच्यासाठी एक एक्सप्लेनेशनरी न्यूज दिली द हिंदूनं, तीच आपण काय करूयात, डिस्कस करूयात. त्यामुळे मी इथंही डिस्कस करत नाही. त्याच्यानंतर GDP ग्रोथ आकडे आलेत, पण ते फायनान्शियल इयर 24 साठी किती सांगितलंय आपण, 7.6 एवढं काय केलेलं आहे, अंदाज सांगितलेला आहे. ठीक आहे, जो की 7.3 होता पूर्वी, पण आता 7.6 असा अंदाज NSOने सांगितलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ठीक आहे, NSSO प्लस CSO या दोघांचं मिळून हे काय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही संस्था त्याच्यामध्ये मर्ज करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, पुढे बघूयात आपण. आता हे बघा, द इंडियन नेव्ही न्यूली इंडक्टेड. ठीक आहे, आपल्या इंडियन नेव्हीमध्ये नवीन समावेश करण्यात आलेला आहे MH60R. ठीक आहे, सीहॉक मल्टीरोल हेलिकॉप्टर असं त्याचं नाव आहे, MH60R. ठीक आहे, काय आहे, टोरपॅडो पण फायर करू शकतो, त्याच्यानंतर मिसाईल फायर करू शकतो, त्याच्याबरोबरच ॲडव्हान्स प्रिसिजन किल वेपन सिस्टीम रॉकेट हे पण काय आहे ते फायर करू शकतो. त्यामुळे मल्टीरोल नावातच आहे, त्याच्या मल्टीरोल हेलिकॉप्टर आहे ते. ठीक आहे, सो लक्षात ठेवा त्याचं नाव काय, MH60R सीहॉक मल्टीरोल हेलिकॉप्टर. पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती बघूयात आपण. आफ्टर वैष्णवचं इलेक्शन, ही काय महत्त्वाची नाही, राजकीय न्यूज आहे. ठीक आहे, BJD आणि BJP या दोघांचे अलायन्स होण्याची शक्यता आहे. हे फक्त लक्षात ठेवा. जगन्नाथ टेम्पल कुठं आहे, ओडिसामध्ये आहे, पुरी या ठिकाणी. आपल्याला पूर्व परीक्षेला आलं तर आलं, एवढं फेमस विचारत नाहीत जनरली. ठीक आहे, पण विचारलंच तर त्याच्या जे ज्वेलरी आहे, दागदागिने जे काय आहे, सोनं देवस्थान ट्रस्टचं, त्याची मोजणी करण्यासाठी नवीन पटनायकनी काय केलंय, जस्टिस अरिजित पसायत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, जस्टिस अरिजित पसायत. ठीक आहे, पुढची बातमी बघूयात. फिअर ऑफ डिफीट, ही पण काय महत्त्वाची नाही, टॉक कम्प्लीट ऑन ऑल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. अबकी बार 400 बॉडी फोर्सिबली सबमिटेड. ठीक आहे, नाही, हां, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ठीक आहे, ही बातमी अत्यंत महत्त्वाची. ZSI
म्हणजे काय, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी काय केलं, एक नवीन सी स्लग म्हणजे काय, समुद्री गोगलगायचा शोध लावलाय. आणि त्या समुद्री गोगलगायला काय नाव दिले, प्रेसिडेंट मुर्मू, ऑनरेबल प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांचं नाव दिले गोगलगायला, समुद्री गोगलगाय. कुठं सापडते ही गोगलगाय, तर दिफा या ठिकाणी वेस्ट बेंगाल इथं, आणि उदयपूर हे ठिकाण आहे ओडिसा इथं, या दोन ठिकाणी ही काय समुद्री गोगलगाय सापडते. आणि त्या गोगलगाईला प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांचं नाव देण्यात आलंय. काय नाव आहे त्याचं, मेलॅनो कॅलेमिस द्रौपदी असं नाव दिलंय बघा, मेलॅनो कॅलेमिस द्रौपदी. ठीक आहे, पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण भारताच्या प्रेसिडेंटचं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, बघा GSI हॅज नेम्ड न्यू मरीन स्पेसी. तिचं वैशिष्ट्य काय बघा, हेड शिल्ड सी स्लग. आता हे जे आहे ना, हे या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, शिल्ड केलेलं हेड दिसतंय, त्यामुळे त्याचं वैशिष्ट्यामध्ये एक ते विचारलं जाऊ शकतं आपल्याला काय काय वैशिष्ट्य असतात. हेड शिल्ड, ठीक आहे, शिल्ड या ठिकाणी तिच्या डोक्याला दिसतंय. ठीक आहे, अजून काय वैशिष्ट्य आहे बघा, शॉर्ट आहे, खूप मोठं नाही, शॉर्ट आहे. त्यानंतर ब्लंट आहे. सिलेंड्रिकल बॉडी, ही जी बॉडी आहे, बॉडीचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल आहे. ठीक आहे, आणि स्मूथ डॉर्सल सरफेस आहे. सरफेस जनरली काय, समुद्री प्राण्यांचा सरफेस स्मूथच असतो आपल्याला माहिती, सो स्मूथ डॉर्सल सरफेस आहे, लक्षात ठेवा डॉर्सल. आणि टू डॉर्सल इक्वल ऑर अनइक्वल शिल्ड, इक्वल असू शकतात किंवा अनइक्वल असू शकतात. नेम्ड अँटेरियर सेफालिक आणि पोस्टेरियर शिल्ड. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की दिघा या ठिकाणी वेस्ट बेंगालमध्ये, आणि त्याच्यानंतर उदयपूर या ठिकाणी ओडिसा इथं आपल्याला ती गोगलगाय सापडल्याची दिसते. मेलॅनो क्लॅमिस द्रौपदी असं नाव देण्यात आले. पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाची न्यूज आहे, त्यामुळे ती आपण नोट्समध्ये आली पाहिजे. ओबीसी कमिशन काय महत्त्वाचं नाही. प्रेसिडेन्शियल नॉड, यस, हे आपल्याला करंट म्हणून महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे, पॉलिटीचा भाग म्हणून महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आपण जे जे करंट आपल्या चर्चेमध्ये येतं त्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं बेसिक पण आपण बघणार आहोत. तर याच्या बेसिकमध्ये जाऊयात. प्रेसिडेन्शियल नॉड फॉर लोकायुक्त बिल अ ब्लो फॉर खान. ठीक आहे, LDF. काय झालं होतं, केरळमध्ये आरिफ मोहम्मद खान या नावाचे सद्गृहस्थ राज्यपाल आहेत. ठीक आहे, त्यांनी केरळचं सरकार आणि त्यांचं राज्यपाल महोदयांचं सध्या तेवढे काही चांगलं रिलेशन नाही आहे. मग त्यांना जे बिल आलं होतं ते बिल प्रेसिडेंटसाठी राखीव ठेवलं, आणि त्या बिलला प्रेसिडेंटनी काय केलं, संमती दिली. हे असं काही त्याचं बॅकग्राऊंड आहे. आपण आता त्याचं घटनात्मक चर्चा करूयात. ठीक आहे, दोन्ही सभागृह, केरळला एकच सभागृह आहे. ठीक आहे, विधानसभेने जर एखादं बिल पास केलं आणि ते बिल राज्यपालाकडे आलं, तर राज्यपालांना संमतीच्या संबंधी, राज्यपालांच्या अनुमतीच्या संबंधी काय प्रोव्हिजन आहेत याच्याशी डील करतं आर्टिकल 200. काय म्हटलं मी, एखाद्या विधानसभेनी म्हणजे एकल हाऊस असणाऱ्या राज्यांनी, ठीक आहे, विधिमंडळाने एखादं विधेयक पास केलं आणि ते गव्हर्नर साहेबांकडे संमतीसाठी आलं, तर तेव्हा त्यांनी अनुमती देण्यासंदर्भातली काय प्रक्रिया आहे याच्याशी डील करणारं एक आर्टिकल आहे, त्याचं नाव आहे 200. या 200 आर्टिकलमध्ये हे सगळे प्रक्रिया दिलेली आहे. मग काय करू शकतात राज्यपाल, यस म्हणू शकतात, म्हटले की कायद्यामध्ये रूपांतर होतं. दुसरं, रोखून ठेवू शकतात. ठीक आहे, नाही म्हणू शकतात. तिसरं, रिकन्सिडरेशनसाठी पाठवू शकतात, पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. त्यांनी पुनर्विचारासाठी पाठवताना त्याच्यावर एक संदेश असतो की का पुनर्विचारासाठी पाठवत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे जो महत्त्वाचा आहे, ते म्हणजे प्रेसिडेंटच्या संमतीसाठी राखीव ठेवू शकतात. प्रेसिडेंटच्या संमतीसाठी राखीव ठेवू शकतात. कळालं, आर्टिकल 200. आता प्रेसिडेंटच्या संमतीसाठी राखीव ठेवू शकतात असं आहे, पण एका बाबतीत राज्यसेवा मुख्य GS2 ला आता क्वेश्चन आला होता. ठीक आहे, फक्त एका बाबतीत मात्र काय, राज्यपालांना प्रेसिडेंटच्या संमतीसाठी राखीव ठेवणं सक्तीचं आहे. कोणतं, हायकोर्टच्या स्थानाला जर त्या विधेयकाने धक्का लागणार असेल तर. काय म्हटलं मी, कलम 200 नुसार राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राज्यपाल एखादं विधेयक राखीव ठेवू शकतात, पण एका बाबतीत त्यांना राखीव ठेवणं सक्तीचं आहे, बंधनकारक आहे, मॅन्डेटेड आहे, कंपल्सरी आहे. कुठल्या बाबतीत, जर त्या विधेयकामध्ये अशी एखादी तरतूद असेल आणि ज्या तरतुदीनुसार राज्यघटनेतील हायकोर्टचं जे स्थान आहे त्या स्थानाला धोका पोहोचत असेल, तर ते विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी सक्तीने राखीव ठेवावंच लागतं.
अशी काय प्रेसिडेंट गव्हर्नरवर सक्ती आहे तिथं. कलम 200 हे झालं. ठीक आहे. आता कलम 201 काय करतं, ठीक आहे बाबा, आता राष्ट्रपतींसाठी राखीव ठेवलं, तर मग राष्ट्रपतीकडे काय पर्याय आहेत याच्याविषयीची चर्चा कलम 201 मध्ये आहे. तरतूद कलम 201 मध्ये आहे. एक, राष्ट्रपतींनी सही दिली ते काय होतं, मग कायद्यात रूपांतरित होतं. गव्हर्नरचा रोल संपतो बरं का, लक्षात ठेवा. एकदा का राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवलं की तिथे गव्हर्नरचा रोल संपतो. दुसरं, राष्ट्रपती नाही म्हटले, समाप्त झालं विधेयक. तिसरं, राष्ट्रपती पण पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. समजा राष्ट्रपतीनं राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवलं तर 6 महिन्याच्या आत ते काय करावं लागतं, राज्य विधिमंडळाने रिकन्सिडरेशन करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सहीसाठी पाठवावं लागतं. इथं कालावधी दिलेला आहे 6 महिने, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगू का, हा कालावधी कुठं कन्फ्यूज होतो, तर ज्या वेळेस एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्याची निर्मिती करायची असते किंवा त्या राज्याचं नाव, सीमा, क्षेत्र बदल करायचा असतो, तेव्हा पण काय केलं जातं, प्रेसिडेंट त्या राज्याच्या विधिमंडळाला बिल रेफर करतात त्यांचं मत विचारण्यासाठी, व्ह्यू त्यांचा घेण्यासाठी. त्यावेळेस त्या विधानसभेने किती दिवसामध्ये स्वतःचा व्ह्यू कळवला पाहिजे, मत कळवलं पाहिजे, याच्याविषयी कसलाही कालावधी नाही. पण आपल्याला हे दोन्ही काय होतं, कन्फ्यूज होऊ शकतं, व्हाईस वर्सा होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस 201 अंतर्गत पुनर्विचारासाठी पाठवतात तेव्हा मात्र 6 महिन्याच्या आत तुम्हाला पुनर्विचार करायचा असेल तर ते काय 6 महिन्याच्या आत त्यांनी राज्य विधिमंडळाने परत पाठवणं गरजेचं आहे. कळालं. समजा परत पाठवलं तरी प्रेसिडेंटवर बंधन नाही आहे की प्रेसिडेंटनी काय सही केलीच पाहिजे. प्रेसिडेंट तिथं पण रिकन्सिडरेशन करून आलेल्या विधेयकावर पण नाही म्हणू शकतात, रिजेक्ट करू शकतात. लक्षात ठेवा, वेटो वापरू शकतात. ही तरतूद इथं आपल्याला राज्यपालाला दिसत नाही. राज्यपालाला पुनर्विचार करून जर आलं तर राज्यपालाला त्यावेळेस काय करावी लागते, सही करावी लागते. प्रेसिडेंटवर कलम 201 अंतर्गत तशा बाबतीत बंधन नाही. दोन कलम आहेत, 200 आणि 201, थोडंसं कन्फ्युजिंग आहे. आता इथे एक तुम्हाला गंमत सांगतो मी. राज्य कुठल्या ह्याच्या बाबतीत कायदा करू शकतं, दोन सूच्यांच्या बाबतीत. एक राज्य सूची आणि दुसरी समवर्ती सूची. ठीक आहे. आता समवर्ती सूचीवर जर कायदा केला तर आपण वाचलेलं असतं, जर ऑलरेडी केंद्राचा कायदा असेल त्या ठिकाणी तर केंद्राचा कायदा काय होतो, प्रिवेल होतो, वरचढ ठरतो. पण एका केसमध्ये काय, राज्याचा कायदा पण वरचढ ठरतो जर ते विधेयकावर कोणी सही केली असेल, प्रेसिडेंटनी सही केली असेल तर. कलम 201 अंतर्गत अशा समवर्ती सूचीतल्या एखाद्या विषयावर प्रेसिडेंटनी सही केली असेल तर केंद्राच्या कायदा आणि त्यातील तरतुदी कशाही असल्या तरी पण वरचढ कोणाचा ठरतो, त्या बाबतीत राज्याचा कायदा वरचढ ठरतो, जरी केंद्राचा कायदा अस्तित्वात असला तरी. इंटरेस्टिंगली उत्तराखंडने आता जे काय समान नागरी संहिता, ठीक आहे, UCC कलम 44 ची अंमलबजावणी करणारे समान नागरी कायदा केलाय. तो कायदा, तो जो विषय आहे तो समवर्ती सूचीचा विषय आहे. त्यामुळे अजून क्लिअर नाही झालेलं की त्यांनी प्रेसिडेंटच्या संमतीसाठी पाठवलंय का नाही गव्हर्नरनी. ठीक आहे, कारण गव्हर्नरनी स्वतः सही केली तर तिथं केंद्राचा कायदा असल्यामुळं काय होतं, मग केंद्राचाच स्पेशल मॅरेज ऍक्ट जे आहेत 1954-55 भारत सरकारचे, तेच तिथं वरचढ ठरतील. पण इथं जर प्रेसिडेंटची सही घेतली, कलम 201 अंतर्गत प्रेसिडेंटची मान्यता घेतली, असेंट घेतला, तर मात्र काय होतं, समवर्ती सूचीतला असला तरी राज्याचा कायदा वरचढ ठरतो. लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे थोडंसं बेसिकमध्ये जाऊन आपण न्यूज बघितली. कलम 200 आणि 201 हे क्लिअर करण्याचा तो हेतू होता. आणि सध्या चर्चेमध्ये असणारं उत्तराखंडचा समान नागरी कायदा, जो की समवर्ती विषय आहे, कारण त्याच्यामध्ये जे विवाह, घटस्फोट, पोटगी हे जे विषय डील करतं समान नागरी कायदा यांच्याशी डील करतं, आणि हे विषय कशातले आहेत, समवर्तीमधले आहेत. त्यामुळे तिथं दोघंही कायदा करू शकतात. पण ऑलरेडी सध्या केंद्राचे कायदे अस्तित्वात आहेत, म्हणून जर राज्यांना त्यापेक्षा वेगळे कायदे किंवा त्याच्या विरोधी प्रोव्हिजन असणारे कायदे करायचे असतील तर ते कायदे लागू होताना त्याच्यावर जर प्रेसिडेंटची असेंट असेल तरच ते काय होतं, केंद्राच्या कायद्यापेक्षा वरचढ ठरतं. समजा ते ठरलं तरी पण केंद्र त्याच्यात बदल करू शकत नाही का, तर केंद्र दुसरा कायदा करून त्याच्यात बदल करू शकतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो त्यामुळे असं नाही की प्रेसिडेंटची साईन मिळाली म्हणजे आता राज्याचाच कायदा कायम वरचढ ठरणार. जर केंद्राने त्याच्यानंतर जर बदलला दुसरा कायदा करून तर केंद्राचाच कायदा पुन्हा काय होतो, वरचढ होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो ही एक महत्वाची न्यूज होती. पुढे बघूयात. आता राज्यसभा इलेक्शन हॅव अलॉटेड डिसेंटेंट टू फाइंड देअर व्हॉइसेस. ठीक आहे. थोडक्यात काय पॉलिटिकल न्यूज आहे की सध्या जे काय 57 जागांसाठी राज्यसभेची इलेक्शन झालेले आहे. ठीक आहे. त्या 57 जागांपैकी
दोन ठिकाणी आपल्याला क्रॉस वोटिंग झालेलं दिसतं. एका ठिकाणी कर्नाटकमध्ये झालंय जिथं बीजेपीच्या आमदारांनी काँग्रेसला वोटिंग केलंय, आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालंय जिथं 6 काँग्रेस आमदारांनी बीजेपीला वोटिंग केल्याचं दिसतंय. ठीक आहे. सो आता एक गोष्ट झालेली आहे, इथं दिली बघा आकडेवारी. बीजेपीचं सध्याचं संख्याबळ 97 पर्यंत पोहोचलेलं आहे. ठीक आहे. जे की 2019ला 78 होतं ते किती 97 पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ते जवळपास, कारण सध्या राज्यसभेत 240 स्ट्रेंथ आहे, तर किती बहुमताचा आकडा, 121 बहुमताचा आकडा आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी एनडीए या अलायन्सला फक्त 3 जागांची अजून गरज आहे. म्हणजे ऑलमोस्ट राज्यसभेत एनडीएचं बहुमत काय झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता ही डोनाल्ड ट्रम्पची लिगल जी काय बॅटल चालू आहेत, ट्रम्पवर एवढ्या काय तिथं लिगल केसेस चालू आहेत त्याच्यावर बातमी आलेली आहे, ती काय आपल्याला तेवढी महत्त्वाची नाही आहे. त्याच्यापेक्षा दुसरी महत्त्वाची आपल्याला, शूड MSP बी लिगलाइज. ठीक आहे. याच्यावर सध्या खूप डिबेट चालू आहे. ठीक आहे. कारण दिल्लीच्या बाउंड्रीवर शेतकऱ्यांचं जे काय आंदोलन चालू आहे त्याच्यावरनं हा मुद्दा काय चर्चेत असल्याचं आपल्याला दिसतंय. तर बघूयात आपण की काय नेमकं प्रकरण आहे, काय तरतुदी, आपला स्टँड काय असला पाहिजे. ठीक आहे. आता काय केलं शेतकऱ्यांनी, तर MSP मागितलेच आहे, त्याला काय कायदेशीर करा, वैधानिक आधार द्या त्याला. त्याचबरोबर इंडियाच विड्रॉवल फ्रॉम द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WTO मधनं पण काय आहे माघारीची मागणी केलेली आहे की भारतानं WTO मधनं माघार घेतली जावी. इंटरेस्टिंगली आता अबुधाबी या ठिकाणी WTOची 13वी मंत्री परिषद चालू आहे बघा. अबुधाबीला WTOची कितवी 13वी मंत्री परिषद चालू आहे, हे लक्षात ठेवा मुद्दाम. कारण STI 2021ला मुख्य परीक्षेला असा प्रश्न विचारला होता WTOच्या बैठकांच्या संदर्भात. ठीक आहे. अशा जोड्या लावामध्ये वारंवार प्रश्न आल्याचं आपल्याला दिसतं. 13वी बैठक कुठं चालू आहे, अबुधाबीला चालली आहे. इथं माघार घेतली, त्याच वेळेस तिथं माघार घ्या असं सांगितलंय, त्याच वेळेस अबुधाबीला बैठक चालू आहे. थोडासा कोइन्सिडन्स आपल्याला दिसतंय. ठीक आहे. MSP किती पिकांसाठी दिला जातो, पाट असलं पाहिजे, 23 पिकांसाठी दिला जातो. ठीक आहे. आता जनरली काय भारत सरकार जेव्हा खरेदी करतं, मोस्ट ऑफ दी गहू आणि तांदूळ खरेदी करतं, ते पण कशासाठी, सार्वत्रिक वितरण व्यवस्थेसाठी खरेदी करतं. युनियन गव्हर्नमेंट हॅज रिपीटेडली असर्टेड दॅट लिगल गॅरंटी फॉर MSP विल नॉट बी पॉसिबल. ठीक आहे. भारत सरकारने वेळोवेळी वारंवार हे सांगितले की MSP ला लिगल गॅरंटी देऊ शकत नाही, ते मात्र व्यवहार्य ठरत नाही. तर आपण बघूयात. ठीक आहे. आता हे जे आहेत ज्यांनी लिहिले ते युनियन ॲग्रिकल्चर सेक्रेटरी राहिलेले आहेत. ठीक आहे. फिक्कीचे ॲडवायझर आहेत सध्या. आर द प्रोटेस्ट फॉर लिगल MSP जस्टिफाईड. ठीक आहे. काय म्हणतात बघूयात. देज प्रोटेस्ट हॅव बीन, आता इंडियाने जे काय 1991ला इंट्रोड्यूस केलेले आहेत रिफॉर्म LPGचे. ठीक आहे. विथ द प्रॉमिस दॅट वी विल सून बिकम इंडस्ट्रियलाइज अँड रुरल वर्कफोर्स विल मूव्ह फ्रॉम ॲग्रिकल्चर टू द इंडस्ट्रियल सेक्टर. ह्यांनी थोडंसं हिस्टॉरिकल आढावा घ्यायचा प्रयत्न केला की 91ला जे काही आपण LPG स्वीकारलं आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं की आपण 30 वर्षात, पुढच्या 25 वर्षात इंडस्ट्रियलाइज कंट्री होऊ. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, ॲग्रिकल्चरमध्ये जे काय आपलं ॲडिशनल लेबर आहे बघा, त्याला आपण एक शब्द पण वापरतो, छुपी बेरोजगारी. ठीक आहे. एक तर ॲग्रिकल्चरचा इन्कम पण रेज होईल, इन्कम पण वाढेल, उत्पन्न पण वाढेल, आणि सस्टेनेबल शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्रोत ॲग्रिकल्चर निर्माण होईल असं वाटलं होतं. आणि दुसरं महत्त्वाचं काय तर जे काय ॲडिशनल फोर्स आहे, लेबर फोर्स, तो पण इंडस्ट्रीच्या निमित्ताने शहरामध्ये इत्यादी ठिकाणी स्थलांतरित होईल आणि तिथं पण शाश्वत रोजगाराचा एक स्रोत निर्माण होईल असं वाटलं होतं. पण तसं काही झालेलं दिसत नाही. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिमांड फॉर द MSP, द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम गेव सपोर्ट टू फार्मर अँड एन्श्युअर्ड नॅशनल फूड सिक्युरिटी. ठीक आहे. MSPचे काय 2 उद्देश आपल्याला दिसत आहेत तिथे. एक काय आहे, शेतकऱ्यांना सपोर्ट करणे. ठीक आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा. आणि दुसरं काय, अन्नधान्य, अन्न सुरक्षा. भारतासाठी काय, अन्न सुरक्षा, हे त्याचे 2 उद्देश आहेत. आणि दोन्ही उद्देश आतापर्यंत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून आणि MSPच्या माध्यमातून साध्य केलेत. MSP फॉर 23 क्रॉप्स परहॅप्स द वे टू डू इट. फार्मर ऑल्सो वॉन्ट इंडिया टू एक्झिट द WTO. वी आर इन फेज ऑफ डिग्लोबलायझेशन. लक्षात ठेवा, इथं हे शब्द वापरले त्यांनी की आपण सध्या काय डिग्लोबलायझेशनच्या फेजमध्ये जगत आहोत. याचं कारण काय, सगळे म्हणतात की बाबा ग्लोबलाइज होतोय आपण, पण जर बघितलं तर प्रत्येक देशामध्ये असे आवाज पुढे येत आहेत जे की काय माघार घ्यायला लागलेत. डोनाल्ड ट्रम्पची जी पहिली कारकीर्द होती 2017 ते 21 वाली, ठीक आहे, ती कारकीर्द गाजली बघा त्याच्यासाठी. डोनाल्ड ट्रम्पने काय 16 ते 20 ॲक्च्युली, पण ते जानेवारीपासून 3 का 4 जानेवारीला ॲक्च्युली एक्झिट करतात म्हणून 21 असं घेतलं. ठीक आहे. 16 ते 20 समजूयात समजा. तर यावेळेस त्यांनी काय खूप ही आंतरराष्ट्रीय करार आहेत ना त्याच्यातनं माघार घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे असं म्हटलं जातं की आपण, आणि प्रत्येक देश काय प्रोटेक्शनिस्ट
रिस्ट्रिक्शन लावायचा प्रयत्न करतोय. चायना असू द्या तिथे, किंवा मग USA असू द्या, किंवा आपण असू द्या. भारताच्या शेतकऱ्यांची मागणी काय आहे? आपण WTO मधनं माघार घेतली पाहिजे. व्हेन वी हॅव फूड शॉर्टेजेस, फॉर इन्स्टन्स द गव्हर्नमेंट इम्पोजेस अ बॅन ऑन एक्सपोर्ट ऑफ फूड आयटम इन डिफायन्स ऑफ WTO. In a way, the demand of the farmer is in consonance with the government does. आता यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा कधी कधी आपल्याकडे ज्यावेळेस फूड शॉर्टेज असतं, ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करतो तर निर्यातीवर बंदी घालतो. बघा, निर्यातीवर बंदी घालणं हे WTOच्या काय पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे, पॉलिसीच्या विरोधात आहे. अशी आपण बंदी नाही घालायला पाहिजे. ठीक आहे, पुढचं काय? शुड MSP ऑन ऑल दीज क्रॉप्स बी लिगलाइज अँड विल MSP सर्वाइव्ह विदाउट पब्लिक प्रोक्युरमेंट. ठीक आहे, या सर्व पिकांसाठी MSP द्यायला पाहिजे का, त्याला कायदेशीर आधार करायला पाहिजे का? ठीक आहे, म्हणजे कायदेशीररित्या बंधनकारक करायला पाहिजे का? आणि पुढचं दुसरं की सरकारी खरेदीशिवाय हे सगळं शक्य आहे का? कारण MSP मध्ये काय होतं की हां, मार्केटने जर ह्या मिनिमम सपोर्ट प्राईसच्या खाली प्राईस आली तर मार्केटने खरेदी नाही केलं तर आम्ही काय करणार? खरेदी करणार. MSPच्या प्राईसने आम्ही खरेदी करणार, ही त्याच्यामध्ये गॅरंटी असते. आणि सरकार 2-3 पिकांच्या बाबतीत करतं, पण 23 पिकांच्या बाबतीत तसं करणं सरकारला शक्य आहे का? तर तसं होणार नाही. इम्प्लिमेंटेशनला खूप जास्त अवघड होईल ते. ठीक आहे, आता हे काय म्हणतात बघा, द मंडी सिस्टीम इन इंडिया इन द फॉर्म ऑफ APMC इज फंक्शनल ओनली इन फ्यू स्टेट, इन मोस्ट अदर इट इज नॉट फंक्शनल लेस दॅन. ठीक आहे, भारतामध्ये ही जी मंडी सिस्टीम आहे ज्याला APMC म्हणतो आपण, ॲग्रिकल्चर प्राइस ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी, APMC. ठीक आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती. तर APMC ज्या ज्या ठिकाणी काम करतात, असं सगळ्याच राज्यात काम करत नाही. भारतामध्ये 1/3 पेक्षा कमी राज्यामध्ये काय APMC काम करते. ठीक आहे, आणि जे काय छोटे छोटे शेतकरी आहेत ते शेतकरी डायरेक्ट MSP मध्ये APMC मध्ये जाऊन विकत नाहीत, तर ते काय करतात, तिथल्याच गावातल्या जवळच्या छोट्याशा व्यापाऱ्याला विकतात आणि नंतर ते व्यापारी काय पुढं हे करतो. आणि मग तिथं त्यावेळेस व्यापाऱ्याला ज्यावेळेस विकत असतात त्यावेळेस त्याला गॅरंटी शेतकऱ्याला काय पूर्ण आणि रास्त भाव मिळण्याची नसते. त्यामुळे इथं आपल्याला इम्प्लिमेंटेशनमध्ये काय अडचणी दिसतात. लिगलायझेशन ऑफ MSP is in national interest. A large number of farmers sell commodity in informal market. Government wants to market transaction digital and formal. आता इथं त्यांनी थोडासा वेगळा विचार केलाय तो, आणि काय म्हणतात बघा ते लक्षात ठेवा. लिगलायझेशन, MSPचं लिगलायझेशन कायदेशीर करणं हे काय राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण ते काय म्हणतात, मोस्ट ऑफ द भारतातले जे शेतकरी आहेत ते अनऑर्गनाइज मार्केट आहे. ते जे विकतात आणि खरेदी करतात याचं कुठे रेकॉर्ड असत नाही. पण ज्यावेळेस आपण त्या लिगलाइज करू आणि लिगलाइज केल्यानंतर काय होईल, त्याला एक डिफरन्शियल प्राइस सिस्टीम DPS. म्हणजे MSP समजा एखाद्या पिकाचा 1400 आहे, ठीक आहे, त्याला कायदेशीर आधार आहे, मार्केटमध्ये 1400 भेटत नाही, मग काय करायचं शेतकऱ्यांनी? तो व्यापारी कितीला घेतोय? 1200ला घेतोय. समजा 1400 MSP, व्यापारी 1200ला घेतोय, पण सरकारने गॅरंटी कितीची दिली? 1400ची. मग शेतकऱ्याने काय करायचं, त्या व्यापाऱ्याला विकायचं 1200ला. त्याचे डिजिटल सगळं रेकॉर्ड असणार, कशाचं? विक्रीचं, खरेदीचं. ते सरकारला पाठवायचं. सरकार तो जो 200 रुपयाचा फरक आहे, 200 रुपयाचा फरक, त्याला डिफरन्शियल प्राइस सिस्टीम. ठीक आहे, हा जो 200 रुपयाचा फरक आहे ना, तो सरकार काय करणार? शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पाठवून देणार. ठीक आहे, हे एक पद्धत त्यांनी सुचवलेली आहे. रमेशचंद हे जे काय फेमस इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी ती पद्धत सुचवली. तर त्यालाच धरून हे आर्टिकल काय म्हणते की तसं केलं तर काय होईल? ट्रान्झॅक्शनची नोंद होईल, डिजिटलला प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक इन्कम मिळेल आणि ॲग्रिकल्चरमध्ये कॅपिटल फॉर्मेशनसाठी पण याची मदत होईल. लिगलायझिंग MSP इज द आन्सर. लेट मी ॲड द गव्हर्नमेंट इज नॉट एक्सपेक्टेड टू बाय ऑल द 23. ठीक आहे, ते म्हणतात की कायदेशीर करणं हे चांगलं आहे, जरी मला हे माहिती आहे की सरकार 23ला 23 पिकं खरेदी करेल असं नाही. सरकारने काय करायचंय, 5 ते 10% ऑफ द प्रोड्यूस इज परचेस, इट वुड बी मार्जिनल इंटरव्हेन्शन अँड स्टॅबिलाइज द प्राइसेस. त्यांचं काय म्हणणं आहे की 23ला 23 पिकांचे 100% खरेदी करा असं आम्ही म्हणत नाही. सरकारने फक्त काय इंटरव्हेन्शन करायचंय थोडंसं, किती? 5 ते 10%. आणि हे 5 ते 10% इंटरव्हेन्शन जरी मार्केटमध्ये झालं, ठीक आहे, सरकारने हे जे मार्केट आहे या मार्केटला एवढा भाग जरी काबीज करून टाकला तरी पण काय होईल, मग इकडं मार्केट स्टेबलाइज होईल आणि शेतकऱ्यांना जे पाडून भाव मागितले जातात तसं होणार नाही. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. If it is possible, is it possible to extend the MSP system to the entire country, especially
फॉर सबसिस्टन्स फार्मर ॲज द गव्हर्नमेंट क्लेम्स. ठीक आहे, हे म्हणतायत की MSP हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं शक्य होईल का, स्पेशली अशा ठिकाणी जिथं छोटे छोटे शेतकरी आहेत. ठीक आहे, उदाहरणार्थ मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा हॅव शोन दॅट द प्रोक्युरमेंट सिस्टम कॅन बी एक्सपांडेड. त्यांनी उदाहरण दिले, मध्य प्रदेशचं उदाहरण आहे. आता हे बघा, हे असे उदाहरणं आपल्या आन्सरमध्ये पण आले पाहिजेत, उत्तरामध्ये आले पाहिजेत. कोणकोणते राज्य आहेत, तर मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, ठीक आहे, आणि ओडिसा आहे. तर हे जे 3 राज्य आहेत, या 3 राज्यामध्ये सक्सेसफुली असं झालेलं आहे की शेतकऱ्यांना भाव MSP नुसार देण्यासाठी सरकारने काय खरेदीची व्यवस्था विस्तारलेली आहे. सो हे इथं उदाहरण दिसतंय. बिहारमध्ये झालंय, वेस्ट बेंगालमध्ये झालंय. त्यामुळे हा जो आरोप केला जातो की सरकार कुठपर्यंत पोहोचल, तो काय तेवढा खरा नाही. सरकारने ठरवलं तर ते विस्तारू शकतात, हे आपल्याला इथं दिसलेलं आहे. ठीक आहे, ते बघा 50-60 दशलक्ष टन सरकारने काय केलेलं आहे, तांदूळ खरेदी केल्याचं आपल्याला दिसतंय. अनदर कन्सर्न इज दॅट लिगलाइज्ड MSP विल रिझल्ट इन हाय प्राइसेस अँड अफेक्टेड कन्झ्युमर्स. ठीक आहे, सो ह्यांचं म्हणणं आहे की जर MSP लिगलाइज केल्या, कायदेशीर दर्जा दिला, तर त्यामुळे काय होईल, तर हाय प्राइस राईज होईल. ठीक आहे, महागाई वाढेल आणि याच्यामुळं काय ग्राहक धोक्यात येईल. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी बोललेले आहेत. आता यांचं म्हणणं आहे की आपल्याला या ठिकाणी ही जी भीती आहे ती थोड्याफार प्रमाणात खरी पण आहे, पण प्राइस पेमेंट सिस्टीम नी जर केलं, समजा इथं मंडी आहे, ठीक आहे, आणि ह्या मंडीच्या आजूबाजूला जर खरेदी विक्री झाली शेतकऱ्यांची आणि असं प्रत्येक ठिकाणी झालं, ठीक आहे, तर काय होईल, मग तिथल्या मालाची तिथंच खरेदी विक्री झाल्यामुळं महागाई वाढणार नाही. ठीक आहे, असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तरी पण त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्यासाठी कृषी तज्ज्ञ, सरकार, अर्थतज्ञ यांनी एकत्र येऊन त्याच्यावर एक धोरण ठरवणं गरजेचं आहे. पुढं, फार्मर्स आर ऑल्सो वरीड अबाउट इनपुट कॉस्ट कॅल्क्युलेशन मेथड सच ॲज A2 FL प्लस CO2. आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस काय MSP ठरवला जातो त्यावेळेस हे 2 मेथड चर्चेत असतात. आता A2 म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सगळं इनपुट कॉस्ट लक्षात घेतली जाते, जसं की तुमचे खते आहे, बियाणं आहे, पेस्टिसाइड आहे, ठीक आहे, यंत्रसामग्री, ही सगळी कॉस्ट लक्षात घेतली जाते. प्लस FL म्हणजे काय आहे, फॅमिली लेबर, जे काही शेतकऱ्याच्या घरचे स्वतःचे श्रम आणि शेतकऱ्यांच्या घरचे लोकांचे श्रम त्याच्यामध्ये विचारात घेतले जातात. दुसरं आहे, हे झालं एक, दुसरं आहे C2+50. याच्यामध्ये काय विचारात घेतलं जातं, तर हे दोन्ही वरचं तर घ्यायचं A2+FL वाला घ्यायचं. त्याचबरोबर शेतीकडे एक जमीन म्हणून बघा, ठीक आहे, आणि त्या जमिनीचं भाडं मिळालं पाहिजे. असं जरी जमीन असती तर तिचं किती भाडं मिळालं असतं तो विचार करायचा. शेतकऱ्यांचं वेतन किती आलं असतं हा विचार करायचा. आणि जी गुंतवणूक केली, कॅपिटल गुंतवलंय, त्याचं व्याज किती आलं असतं हा एक सारासार विचार करायचा. हे सगळं C2 मध्ये अपेक्षित आहे. आणि हे C2 म्हणजे काय, तर हा सगळा खर्च आहे. मग A2+FL बरोबर काय, भाडं जमिनीचं, शेतकऱ्याचं वेतन, आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय बोललो मी, कॅपिटलवरचं व्याज. ठीक आहे, या तीन गोष्टी ऍड करायच्या, मग C2 तयार होणार. आणि C2चा जो काय असेल त्याच्या प्लस 50% काय झाला पाहिजे, शेतकऱ्याला MSP मिळाली पाहिजे, ते त्याचं उत्पन्न असलं पाहिजे. ही जी शिफारस केलेली ना, हे लक्षात ठेवा, शिफारस ही कुणी केलेली आहे, भारतीय शेतकरी आयोग, म्हणजे भारतीय म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय शेतकरी आयोग जो नेमला होता, कधी नेमला होता, 18 नोव्हेंबर 2004. पूर्व परीक्षेसाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, GS4 राज्यसेवा मुख्य याच्यासाठी पण महत्वाचं आहे. 18 नोव्हेंबर 2004 ला नेमला होता. अध्यक्ष कोण होते, MS स्वामीनाथन हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि 2 फुल टाइम मेंबर होते, 4 अर्धवेळ मेंबर होते, आणि अतुल सिन्हा हे कोण होते, त्याचे सदस्य सचिव होते. ठीक आहे, हे सगळं कशाविषयी बोललो मी, राष्ट्रीय शेतकरी आयोग जो 18 नोव्हेंबर 2004 ला नेमला होता, त्याचे अध्यक्ष कोण होते, MS स्वामीनाथन होते. 2 फुल टाइम मेंबर होते, 4 अर्धवेळ मेंबर होते, आणि सदस्य सचिव कोण होते, अतुल सिन्हा हे त्याचे सदस्य सचिव होते. हे आपल्याला पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, कारण यावर्षी चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये MS स्वामीनाथन भारतरत्न मिळालाय म्हणून. त्याचबरोबर त्यांचं निधन झालं मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये, त्यामुळे या दोन्ही गोष्टीसाठी पण ते आपल्याला महत्वाचं आहे. आणि GS4च्या सिलेबससाठी पण महत्वाचं आहे, ते पाठ असलं पाहिजे. हे मी इथं बोलत होतो, C2+50% त्याला ऍड करून MSP दिली जाते. आता या फॉर्म्युल्यावर पण विचार करण्याची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खास करून रमेशचंद हे जे आहेत, हे बघा इथंच आहे, इकॉनॉमिस्ट जे आहेत रमेशचंद, त्यांनी त्याच्यावर काय मेथोडॉलॉजीवर बदल करणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि त्यांचं म्हणणं ही जी प्राइस विचारात घेतली कधी कधी एवढी कमी येते, कारण एक तर भारतभरही समान असू शकत नाही. पंजाब असेल तिथं वेगळं आहे, कारण पंजाबमध्ये लेबर कॉस्ट इतकी जास्त आहे, तामिळनाडूमध्ये बिहारी लोक इकडे आणून त्यांची लेबर कॉस्ट कमी केली जाते. ठीक आहे. सो हा जो डिफरन्स आहे त्यानुसार वेगवेगळे प्राइस पण त्यांनी सांगितलेले, की तो जो खर्च इनपुट कॉस्ट घेतली जाते ती राज्यानुसार क्षेत्रानुसार बदलते, समान असू शकत नाही. आर कोऑपरेटिव्ह अन अल्टरनेटिव्ह टू हेल्प फार्मर्स. ठीक आहे. आता कोऑपरेटिव्ह संस्था आपल्या GS4 पण आहे बघा महत्वाचं, या तिथं पर्याय ठरू शकतात का? तर कोऑपरेटिव्हने डेअरी सेक्टरमध्ये खूप क्रांतिकारी काम केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. ऑपरेशन फ्लड, व्हाईट रिव्होल्युशन त्याला आपण म्हणतो, गुजरातमध्ये अमूल त्याचं उदाहरण आहे. ठीक आहे. ते यशस्वी ठरलं, सॉरी डेअरीमध्ये यशस्वी ठरलं, शेतीमध्ये मात्र अपयशी ठरलं. त्याच्यानंतर आपण काय केलं मग, FPOs, फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन्स, ही आयडिया पुढे आणली. ठीक आहे. आणि त्याच्यावर आपण काय सध्या काम करतोय. प्राईम मिनिस्टर मोदीजींनी 25,000 FPOs स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. शेतकऱ्यांच्या संघटना. पण याच्यामध्ये जसं काय आता याचा पण प्रॉब्लेम काय, जसं सहकार क्षेत्राचं झालं, ठीक आहे, राजकारण घुसलं त्याच्यामध्ये आणि राजकीय लोकांचा एक थोडक्यात ते अड्डा बनला तिथं, तसंच FPOचं पण व्हायची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत काही वेगळं धोरण असलं पाहिजे. व्हेन वी लुक ॲट द अल्टरनेटिव्ह वी कॅनॉट रिलाय ऑन अ सिंगल इंटरव्हेन्शन. इफ यू वॉन्ट टू प्रमोट कोऑपरेटिव्ह, bring a new law and storage capacity. Government supported cooperatives have failed because of corruption. This organization has a failure, but we need a legal framework within which they can flourish and they need supportive infrastructure. तर काय म्हणणं यांचं लेखकांचं, की कोऑपरेटिव्ह चांगला आधार ठरू शकतो, पण कोऑपरेटिव्ह मार्फत शेतकऱ्यांचे कंडिशन सुधारू शकते. त्याची अट काय आहे, की याच्यामार्फत काय झालं पाहिजे, ह्याच्यामधला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो काय राजकारण घुसलंय ते राजकारण कमी झालं पाहिजे आणि त्यांना लिगल फ्रेमवर्क, आपण बघितलं 97व्या घटना दुरुस्ती केली त्याच्यानंतर कुठं त्याचं लिगल फ्रेमवर्क थोडंसं स्ट्रॉंग झालेलं आहे. तर लिगल फ्रेमवर्क आणखी स्ट्रॉंग केलं पाहिजे, त्याला सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर पण, पायाभूत सुविधा पण तशा पुरवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर सहकारी संस्था काय यशस्वी होऊ शकतात. ठीक आहे. सो त्यामुळे शेती फ्लरिश होण्यासाठी सहकार गरजेचा आहे. बघा हे कशावरनं लक्षात येतं, तर आपलं जे रॉयल कमिशन नेमलं होतं बघा 1929 मध्ये लिनली तोगोच्या अध्यक्षतेखाली, रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर. कोण होता अध्यक्ष? लिनली तोगो, जो की पुढे भारताचा काय व्हाईसरॉय झाला. तर त्यांनी म्हटलं होतं बघा, की जर सहकार अयशस्वी झाला, सहकार अयशस्वी झाला तर चांगल्या भारताची आशा मावळलीच म्हणून समजा. चांगल्या भारताची आशा मावळलीच म्हणून समजा. एवढं महत्व, एवढं भर लिनली तोगोनी काय ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी कोऑपरेशनवर, सहकारवर दिलेला आपल्याला दिसतोय. इव्हन ह्यांचंच कशाला 1945ला जी सरैया कमिटी नेमली होती, ठीक आहे, सरैया कमिशन पण तसंच प्रकारचं विधान केल्याचं दिसतंय आपल्याला. सरैया कमिशन काय म्हटलं होतं, सरैया कमिटीचं वाक्य, अयशस्वी ठरलाय पण सहकार यशस्वी झालाच पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला काय ॲग्रिकल्चर सेक्टर, शेतकरी आणि सहकार याचं किती जवळचं नातं अपेक्षित आहे हे आपल्याला दिसतं. ठीक आहे. सो पुढे बघूयात. तर हे जे काय MSP बद्दल होतं बघा, आपण चर्चा केली पूर्ण. तुम्हाला एक थोडासा प्रत्येक दिवसाचं जे आर्टिकल येत आहेत त्यानुसार तुम्ही तुमची एक 2 पानाची MSP वरची नोट्स तयार असली पाहिजे. ठीक आहे. की लिगलाइज केलं पाहिजे का, तर त्याचे काय मुद्दे आहेत. ठीक आहे. किंवा दुसरी जी ही रमेश चंदनी जी काही नवीन पद्धत सुचवली आहे, की फरक द्यायचा, सरकारने विकत नाही घ्यायचं, पण MSP आणि व्यापाऱ्याला जे विक्री किंमत आहे त्यातला जो फरक असेल तो फरक सरकारने काय करायचा, शेतकऱ्याला DBTद्वारे द्यायचा. त्याचे 2-3 फायदे पण आहेत बघा, लक्षात ठेवा. याच्यामुळे काय होईल, शेती क्षेत्राचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, नोंदणी होईल सगळीकडे. व्यवहारांची नोंदणी होत नाही, कारण शेती मोस्ट ऑफ दी आपल्याकडे उदरनिर्वाहाची शेती आणि ती कशी केली जाते, नोंदणी असंघटित आहे. ठीक आहे. सो नोंदणी होईल, डिजिटलायझेशन होईल त्यामुळे. ठीक आहे. आणि याच्यातनं आपल्याला काय पूर्ण शेतीविषयीचे रेकॉर्ड पण व्यवस्थित ठेवता येतील, प्लस शेतकऱ्यांचं इन्कमचं पण काय सस्टेनेबल सोर्स यामुळे होईल जर ते फरक दिला तर. ठीक आहे. अशा 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्या आपण डिस्कस केला. आता पुढचं बघूयात. यस, क्रॉस वोटिंग इन राज्यसभा इलेक्शन्स. जी काय राज्यसभा इलेक्शन्समध्ये आता क्रॉस वोटिंग दिसली आपल्याला. ठीक आहे. कर्नाटकमध्ये झाली आणि
हिमाचल प्रदेशमध्ये झाली. कुणी केली, का केली, कशी केली हे महत्त्वाचं नाही आहे, दुनियादारी डायलॉग. ठीक आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर आपल्यासाठी ह्याच्याविषयीच्या प्रोव्हिजन्स कोणकोणत्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या आहेत, लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये कोणत्या आहेत, 2003 मध्ये काय बदल झालेला आहे. ठीक आहे, पक्षांतर बंदीचं आणि व्हीपचं ह्याचं नातं राज्यसभा इलेक्शनशी काय आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सो राज्यसभेचं कलम 80 मध्ये रचना दिलेली बघा राज्यसभेची. ठीक आहे, रचना काय आपल्याला माहिती आहे, ती रचना अशी आहे की 238 हे काय आहे, राज्याद्वारे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरले जातात. ठीक आहे, राज्य प्लस युटी पण आहे तिथं. आणि जे 12 आहेत, 250 आहे टोटल. ठीक आहे, जे 12 आहेत ते काय राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जातात. कलम 80 मध्ये तरतूद दिलेली आहे. कलम 80 2 मध्येच आहे ते नामनिर्देशनाची तरतूद. किती? 12 जण केले जातात नामनिर्देशन. कोणत्या क्षेत्रामधनं? ठीक आहे, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, कसावीस. ठीक आहे, या 4 क्षेत्रातनं नॉमिनेट केले जातात. आता हे झालं. आणि ही जे अप्रत्यक्ष आहे त्यांची मतदानाची कोणती पद्धत आहे, तर ती पद्धत आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत, त्याच्यासाठी एकल संक्रमणीय मतदान, एकल संक्रमणीय मतदान पद्धती वापरली जाते. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची एकल संक्रमणीय मतदान पद्धत याद्वारे काय केलं जातं, राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. म्हणजेच यांना कोण मतदान करतं, तर यांना विधानसभेचे सदस्य मतदान करतात थोडक्यामध्ये. ठीक आहे, विधानसभेच्या सदस्याद्वारे निवडले जातात, म्हणून काय ते अप्रत्यक्ष निवडले जातात असं आपण म्हणतो. आता इथं बघा काय म्हणतंय, हाऊ राज्यसभा इलेक्शन्स आर हेल्ड, आर्टिकल 80 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, राज्यसभा आर इलेक्टेड इनडायरेक्टली बाय द इलेक्टेड मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. लक्षात ठेवा, इलेक्टेड मेंबर असतात त्याच्यात मतदान करणारे. ठीक आहे, यांच्याद्वारे. कॉल्स फॉर राज्यसभा विल बी रिक्वायर्ड ओनली इफ द नंबर ऑफ द कॅन्डिडेट एक्सीड द नंबर ऑफ द वेकन्सी. बऱ्याच वेळा इव्हन 1999 पर्यंत पण काय व्हायचं, याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक राज्याची स्ट्रेंथ किती आहे, इथं काय प्रमाणशीर प्रतिनिधित्व. प्रमाणशीर म्हणजे काय, त्या त्या राज्याच्या विधानसभेमध्ये 288 ची विधानसभा आहे. ठीक आहे, 6 जागा रिकाम्या आहेत, तर प्रत्येकाचे किती किती आमदार आहेत बाबा, कोणाचे 40 आहेत, कोणाचे 105 आहेत, कोणाचे 44 आहेत. तर याच्यानुसार मग काय त्यांना तिथं प्रतिनिधित्व दिलं जायचं. 1999 पर्यंत महाराष्ट्रातलं इलेक्शन मला तर वाटतं मोस्ट ऑफ दी बिनविरोधच झालेल्या आहेत. ठीक आहे, 99ला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय क्रॉस वोटिंग झाल्याचं आढळतं. महाराष्ट्रात काय, भारतामध्येच तो मुद्दा खूप जास्त त्यावेळेस गाजला होता. आणि तो मुद्दा भारतामध्ये गाजला 99च्या क्रॉस वोटिंगचा. त्यामुळेच काय झालं, 2003ला एक बदल झाला. ठीक आहे, बघा मी काय म्हणलं तुम्हाला, 1999ची जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये क्रॉस वोटिंग झालं. तोपर्यंत काय व्हायचं, राज्यसभेमधलं हे जे मतदान आहेत, आमदार जे काही मत टाकतात ते सिक्रेट बॅलेट असायचं. काय असायचं, ते सिक्रेट बॅलेट असायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये घोडे बाजाराचा चान्स खूप जास्त होता, कारण आमदार कोणाला मतदान टाकतोय हे त्याच्यामध्ये समजून येत नव्हतं. 2003ला काय केलं, लोकप्रतिनिधी कायदा 1951 याच्यातील कलम 59 मध्ये बदल केले आणि ओपन बॅलेट सिस्टीम केली. ओपन बॅलेट सिस्टीम केली. ओपन बॅलेट सिस्टीम मध्ये काय झालं, पक्षाने जो आदेश दिलाय, ज्याला आपण व्हीप म्हणतो, त्यामुळे जो मतदान करतोय आमदार, तो मतदान त्याला कोणाला दाखवावं लागतं, पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवावं लागतं की पक्षालाच मतदान केलंय आणि त्यानुसार तो मतदान करतो. ठीक आहे, सो त्यामुळे 2003च्या आधी सिक्रेट बॅलेट पेपर असायचं. घोडे बाजाराला आळा घालण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 2003 मध्ये ओपन बॅलेट सिस्टीम आणली. ठीक आहे, त्याच्यामध्ये पक्षाच्या प्रतिनिधीला मतदान करताना दाखवलं जातं आणि मतदान केलं जातं. हा मुद्दा आहे. ठीक आहे, आता पुढे पक्षाचा आदेश जो आहे व्हीप, लक्षात ठेवा याला काय म्हणतात, व्हीप, ज्याला मराठीमध्ये प्रतोद असतं. तर प्रतोद हे एक पक्ष आहे, प्रत्येक पक्षाचा जो नेता असतोय. ठीक आहे, ज्यांनी काय करायचंय, विधिमंडळामध्ये आपापल्या विधिमंडळातील आमदारांना पक्षाची भूमिका काय आहे त्याचे आदेश द्यायचे. पक्षाची भूमिका काय आहे त्या संबंधीचे आदेश द्यायचे. जेव्हा त्यांनी आदेश दिला त्याला व्हीप काढला असं पण म्हटलं जातं. व्हीप, ठीक आहे, त्याला काय हंटरनी जो असा एक आवाज काढला जातो ना, त्याला व्हीप म्हणतात. ठीक आहे, स्वतःचा हातात ते काय व्हीप काढला असं म्हटलं जातं. एखाद्या पक्षाने व्हीप काढला आणि त्याचं उल्लंघन जर केलं, ठीक आहे, आता 2 मुद्दे आहेत इथं. एक तर राज्यसभा इलेक्शन
पक्षाने व्हीप काढला आणि त्याचं उल्लंघन जर केलं राज्यसभा इलेक्शनमध्ये, समजा एका काँग्रेसच्या आमदाराला सांगितलं की अभिषेक मनु सिंघवी ज्यांचा पराभव झाला काल परवा, ठीक आहे, त्यांनाच मतदान करायचं, पण त्या 6 आमदारांनी केलं नाही. त्यांनी बीजेपीच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यांनी जो व्हीप होता त्याचं उल्लंघन केलं. व्हीपचं काय केलं? उल्लंघन केलं. पण राज्यसभा इलेक्शनला व्हीप लागू होत नाही, हे लक्षात ठेवा. हे मला सांगायचं इथं. व्हीप राज्यसभा इलेक्शनला लागू होत नाही आणि व्हीप राष्ट्रपती निवडणुकीला पण लागू होत नाही. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल का लागू होत नाही? पक्षाची तर भूमिका इथं असते, तर लागू का होत नाही याचं कारण काय? तर ह्या दोन ज्या आहेत ह्या कसल्या प्रोसिजर नाही आहेत? लेजिस्लेचर, कायदेविषयक प्रोसिजर नाही आहेत. ह्या कायदेविषयक प्रोसिजर नाहीत, म्हणजे सभागृहातील प्रोसिजर नाही आहेत, म्हणजे सभागृहातील प्रक्रिया नाहीत. कळालं? राज्यसभेचं इलेक्शन आणि राष्ट्रपतीचं इलेक्शन, these both are not legislative procedures. That is why whip is not actually mandated here. ठीक आहे. सो त्यामुळे इथं व्हीप काय लागू होऊ शकत नाही. हे स्वतः काय सुप्रीम कोर्टने पण सांगितलंय आणि हे कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पण सांगितलंय. ठीक आहे. बघूयात आपण काय म्हणतोय. आता हे 10th शेड्यूल, व्हीप लागू होत नाहीत म्हणजे काय? व्हीपचं उल्लंघन केलं तर मुद्दा कशाचा येतो? मग 10th शेड्यूलचा येतो. मग आता तुम्ही म्हणाल की जे काही इथं झालंय हिमाचल प्रदेशमध्ये, ते कसं काय झालं बाबा? हिमाचल प्रदेशमध्ये तर 6 आमदारांना अपात्र केले. पण लक्षात ठेवा, 6 आमदारांना जे अपात्र केले ते याच्यामुळं केलं नाही की त्यांनी मतदान दुसऱ्याला केलं. ते याच्यामुळं केलंय की फायनान्स बिल ज्यावेळेस हिमाचल प्रदेश असेंब्लीमध्ये होतं त्यावेळेस ते गैरहजर राहिले होते, जेव्हा की त्या संबंधीचा व्हीप होता. याच्यामुळे त्यांना अपात्र केले. त्यांना अपात्र निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलं म्हणून केलेलं नाही. का? कारण राज्यसभा इलेक्शन, राष्ट्रपती इलेक्शन यासाठी व्हीप काढता येत नाही, व्हीप लावू शकत नाही. याचं कारण काय? त्या दोन्ही लेजिस्लेचर किंवा कायदेविषयक प्रोसिजर नाहीत, सभागृहातील प्रोसिजर नाहीत, म्हणून त्याच्या व्हीप लागू शकत नाही. मग त्यांना अपात्र कसं केलंय? 6 आमदारांना अपात्र केलं काय? कारण फायनान्स बिलच्या वेळेस ते गैरहजर होते, त्यामुळे सरकार पडू शकलं असतं. ठीक आहे. म्हणून त्यांना काय केलंय? अपात्र केलं आहे. लक्षात ठेवलं? ठीक आहे. आता पुढचा मुद्दा इथं आपण अजून डिस्कस करूयात. हे जे 10th शेड्यूल आहे बघा, 10वे परिशिष्ट, एवढं तर महाराष्ट्राने 10वं परिशिष्ट पाठ करून टाकलं सगळ्या मुलांनी. कारण सारखं चर्चेमध्ये आपल्याकडे एवढे काय पक्षांतर झाले त्या मागच्या 2 वर्षामध्ये की 10व्या शेड्यूलचा विशेष अभ्यास करायची गरजच पडली नाही महाराष्ट्रातल्या मुलांना. 52व्या घटना दुरुस्तीनुसार 1985ला काय 10वं परिशिष्ट ऍड करण्यात आलं. ठीक आहे. आता 10वं परिशिष्टचा वापर राज्यसभा इलेक्शनच्या वेळेस होऊ शकत नाही, हे मी आता 2-3 वेळा सांगितले, त्यामुळे पुन्हा तिथं सांगत नाही. फक्त मला इथे कुलदीप नायर केस आहे, आय थिंक, हां कुलदीप नायर केस 2006ची कुलदीप नायर केस आहे. ठीक आहे. कुलदीप नायर केसमध्ये काय सांगितलं तर लक्षात ठेवा, ओपन बॅलेट सिस्टीम राज्यसभेसाठी त्याला व्हॅलिड ठरवली. ठीक आहे. दुसरं, इट रिझन दॅट इफ सिक्रेसी बिकम सोर्स ऑफ करप्शन देन ट्रान्सपरन्सी हॅज द कॅपॅसिटी टू रिमूव्ह इट. ठीक आहे. ते काय म्हटले की सिक्रेसीमुळे जर भ्रष्टाचार होत असेल, घोडेबाजार होत असेल तर तिथं पारदर्शकता असली पाहिजे, म्हणून ओपन बॅलेट सिस्टीम बरोबर आहे. कुलदीप नायर केस. ठीक आहे. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर हे कोर्टात गेले होते, त्यावेळेसची केस आहे 2006. नंतर ते काय म्हटले बघा, इथंच दिलंय. हां, in the same case, court held that an elected MLA of a political party would not face disqualification under the 10th schedule for voting against the party. She may attract disciplinary action from their political party, the Supreme Court held. ठीक आहे. सो सुप्रीम कोर्टाने त्याच वेळेस काय सांगितलं कुलदीप नायर केसमध्ये, एक तर ओपन बॅलेट सिस्टीम ट्रान्सपरन्सी आणते त्यामुळे वैध आहे. दुसरं, याच्यामुळे पक्षांतराअंतर्गत जर तुम्ही क्रॉस वोटिंग केलं तर पक्षांतर ऍक्ट अंतर्गत कारवाई अपात्र होऊ शकत नाही. तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई वगैरे पक्षाच्या पातळीवर करेल, पण सभागृहाच्या स्पीकरकडून तुमच्यावर कसली कारवाई होऊ शकत नाही की तुम्ही व्हीपचं उल्लंघन केलं म्हणून राज्यसभेच्या इलेक्शनच्या संबंधी. ठीक आहे. दुसरी एक केस आहे बघा, रवी नाईक अँड संजय बांदेकर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994. ठीक आहे. दॅट वॉलंटरी गिव्हिंग अप मेंबरशिप अंडर द 10th शेड्यूल इज नॉट सिनॉनिमस विथ ओनली फॉर्मली रिझायनिंग फ्रॉम द पार्टी टू व्हिच द मेंबर बिलॉंग्स. द कंडक्ट ऑफ member both inside and outside the party house can be looked
to infer if it qualifies voluntary giving up membership. It may be noted that the 6 Congress MLAs who cross-voted in Himachal Pradesh have been disqualified under the 10th schedule for defying the party whip and being absent during the passage of the budget. आता इथं दोन मुद्दे आहेत, ठीक आहे. कुलदीप नायर केसमध्ये एक मुद्दा सांगितला, आता आपण बघितला. ही जी रवी नाईक केस आहे, रवी नाईक केस, ठीक आहे, 1994ची, या केसमध्ये सुप्रीम कोर्ट थोडंसं पुढं गेलं आणि ते काय म्हटलं की तुम्ही पार्टीच्या विरुद्ध वागत आहात का किंवा तुम्ही पार्टी सोडली आहे का ह्याचा अंदाज घेताना तुम्ही सभागृहामध्ये गैरहजर राहिलात, व्हिपचं उल्लंघन केलं, हा एक आधार आहेच आहे. पण तुम्ही सभागृहाच्या बाहेर, आउटसाइड द हाऊस, बाहेरचं वर्तन कसं आहे तुम्ही याचा पण आधार घेतला जाऊ शकतो. आता शिंदे गटाच्या केसमध्ये ठाकरे गटाकडनं हे खूप जास्त सांगण्यात येत होतं, ठीक आहे, की कारण शिंदे गटाच्या केसनी व्हिपचं उल्लंघन करायचा काय संबंधच नव्हता, कारण सभागृहामध्ये वोटिंग वगैरे झालेलंच नाही. म्हणून त्यावेळेस असं म्हणत होते की बाबा त्यांचं बाहेरचं वर्तन पण काय ठरू शकतं, आधार ठरू शकतं त्यांना अपात्र ठरवण्यासाठी, कारण रवी नाईक केसमध्ये तसं सांगितलेलं आहे, ठीक आहे. पण ते काय झालं नाही. फक्त आपल्याला काय महत्त्वाचं इथं, रवी नाईक केसमध्ये इनसाइड द हाऊस, आउटसाइड द हाऊस दोन्ही वर्तन लक्षात घेतले जाऊ शकतात असं आपण म्हटलं, ठीक आहे. पुढचं, व्हॉट कॅन बी द वे फॉरवर्ड, इट पुढं काय होऊ शकतं, इट इज टू अपहोल्ड द हायर प्रिन्सिपल ऑफ फ्री अँड फेअर इलेक्शन. हां, पुढचा एक मुद्दा बघा लक्षात ठेवा, ते काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पण जुलै 2017मध्ये असं सांगितलेलं आहे, 10 शेड्यूल अंतर, विथ रिस्पेक्ट टू वोटिंग अगेन्स्ट द इन्स्ट्रक्शन ऑफ द पार्टी विल नॉट बी अप्लिकेबल फॉर द राज्यसभा इलेक्शन, ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पण 2017मध्ये असं सांगितलेलं की राज्यसभा इलेक्शनमध्ये पार्टीच्या विरोधात मतदान करणं किंवा क्रॉस वोटिंग करणं याच्यावरून अपात्र ठरवता येणार नाही, ठीक आहे. सो मुद्दा तोच पुन्हा की राज्यसभा इलेक्शन आणि राष्ट्रपती इलेक्शन या दोन गोष्टीला व्हीप लागू शकत नाही, ठीक आहे. आपण त्याचं कलम बघितलं, राज्यसभेची रचना बघितली, त्याच्यानंतर 2003मध्ये काय सुधारणा झाली ती बघितली, कुलदीप नायर केस बघितली, रवी नाईक केस बघितली, ठीक आहे. व्हीप काय असतो ते बघितलं आणि राज्यसभा इलेक्शन राष्ट्रपती इलेक्शनला का लागू होत नाही, रॅशनल बिहाइंड इट, त्याचं कारण बघितलं, कारण त्या लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर्स नाहीत, ठीक आहे, सभागृहातील प्रक्रिया नाही आहे ती, म्हणून त्याच्यावर व्हीप लागू होत नाही. सो तुम्हाला हे आत्ता पाठ झालं पाहिजे, खूप महत्त्वाचं. याच्यावर पूर्वला, मुख्यला, GS2ला क्वेश्चन येऊ शकतो आणि पूर्व परीक्षेला पण क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे इथं, तो लक्षात घेऊयात आपण. पुढचा मुद्दा आहे बघा, तो म्हणजे नाटो. इज नाटो मेंबरशिप इन द कार्ड्स फॉर द युक्रेन. 2006ला आय थिंक काय झालं होतं बघा, इथं दिलं आहे का माहीत नाही, 2008ला, 6ला नाही, 2008ला जॉर्जियानं आणि युक्रेननी असं जाहीर केलं की ते नाटोमध्ये त्यांना जायचं आहे. नाटोने पण स्वीकृती त्याला दर्शवली होती, ठीक आहे, जॉर्जिया आणि युक्रेननी. आता नाटो ही जी संघटना आहे ती संघटना 1949 साली निर्माण झाली. ती कशासाठी निर्माण झाली होती, तर जे काय कॅपिटलिस्ट गट होता, अमेरिका लेड कॅपिटलिस्ट गट, त्याची लष्करी संघटना होती ती, ठीक आहे. आणि हिच्या काउंटर असणारी, म्हणजे हिच्या विरोधात असणारी एक संघटना होती वॉर्सॉ पॅक्ट. पोलंडची जी राजधानी आहे वॉर्सॉ या ठिकाणी स्थापन झालेली ती USSRची संघटना होती. म्हणजे काय, तेव्हा बॅलन्स होत आहे थोडक्यात, दोन्ही संघटना होत्या, दोन्हीचे 25-30 मेंबर होते, ठीक आहे. आत्ता नाटोचे मेंबर 31 आहेत, ठीक आहे. जो काय शेवटचा आहे तो फिनलँड आहे आणि आता जो काय 32वा होऊ शकतो तो कोण आहे, स्वीडन आहे. कारण स्वीडनला आतापर्यंत 2 देशांनी स्टॉल केलं होतं, दोघांनी आडकाठी घातलेली, एक होतं टर्की आहे आणि दुसरं होतं हंगेरी. तर टर्कीच्या पार्लमेंटने 2-3 दिवसापूर्वीच आय थिंक क्लिअर केलंय, त्यामुळे टर्कीचा अडथळा पास झाला, हंगेरीचा पण अडथळा पास होईल आणि स्वीडन कितवा मेंबर होईल, 32वा मेंबर त्या ठिकाणी नाटोचा होईल, ठीक आहे. सो जरी पण USSRचा पाडाव झाला 1991 नंतर, रशिया कमजोर झालं, पण नाटो मात्र संपली नाही, नाटो अजून तशीच आहे, ठीक आहे. नाटोमध्ये 2 मेंबर नॉर्थ अमेरिकेचे आहेत, एक कॅनडा आणि एक USA, ठीक आहे. बाकी 29 मेंबर युरोपमधले आहेत, लक्षात घ्या. रशियाला त्यामुळे भीती वाटते की नाटो डायरेक्ट युक्रेनपर्यंत आली म्हणजे आपल्या दारातच आली आहे, ठीक आहे. सो त्यामुळे 2008ला जेव्हा त्यांनी सांगितलं, 2008मध्येच रशियाने जॉर्जियावर अटॅक केला, 2014मध्ये युक्रेनवर अटॅक केला आणि क्रिमिया जिंकून घेतला, 2022मध्ये पुन्हा युक्रेनवर अटॅक केला आहे, ठीक आहे. कारण रशिया इज थ्रेटन बाय नाटो कमिंग क्लोजर टू
बाउंड्री, ठीक आहे, त्यांच्या सीमेच्या जवळ नाटोने जाणं हे त्यांना रशियाला काय धोकादायक वाटतंय. बघूया आता आपण. व्हॉट वॉज द रिझन फॉर द रशियन इन्व्हेशन, हे आता सांगितलं तुम्हाला कारण. व्हॉट इज द स्टेटस ऑफ द वॉर नाव, द मोस्ट इमिडिएट कन्सर्न इज द सिव्हिअर डिप्लेशन ऑफ युक्रेन्स आर्टिलरी अम्युनिशन. युक्रेन आत्ताच्या घडीला प्रचंड काय आहे, कमजोर आहे, शस्त्र नाही आहेत त्यांच्याकडे, मदत येत नाही. 60 बिलियनची जी मदत काय अमेरिका करणार होतं ती मदत कुठं अडकली, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये अडकलेली, रिपब्लिकन पार्टीने विरोध केलाय. त्याच्यानंतर जी अविडिविका सिटी होती, अविडिविका सिटी जी आहे युक्रेनची, ती सिटी जिंकून घेतलेली आहे रशियाने, ठीक आहे. सो त्यामुळे तिथं युक्रेनचा पाडाव झाल्याचं आपल्याला दिसतंय. आणि ते शस्त्रास्त्र वगैरे, त्यामुळे सध्या काय खूप कमजोर आहे रशिया. कारण बाखुम सिटी जिंकल्यानंतर अविडिविका सिटी ही जी आहे ती युक्रेनसाठी महत्त्वाची होती, तिचाही पाडाव झाला आहे. आणि आता रशिया थोडंसं काय फुल फॉर्ममध्ये असल्याचं आपल्याला दिसतंय. व्हॉट हॅज द US रोल सो फॉर, युएसने आतापर्यंत कंप्लीट पाठिंबा जाहीर केला आहे झेलेन्स्की आणि युक्रेनला, ठीक आहे. 60 बिलियनची मदत त्यांनी आता नुकतीच जाहीर केली होती, पण ती हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये अडखळली आहे. युरोपियन युनियननं काय केलं आहे, ते इथं 27 झाले, 27 नाही ते आय थिंक, हां 27च, ठीक आहे. 27 नेशन ब्लॉक रिसेंटली ओव्हरकम हंगेरियन हर्डल्स टू फायनान्स 5 बिलियन डील ओव्हर 4 years टू द युक्रेनियन इकॉनॉमी, ठीक आहे. हंगेरीचा अडथळा होता 5 बिलियन युरोची मदत द्यायला युक्रेनला, तो अडथळा पार झालाय, ठीक आहे. स्वतः काय ब्रिटननी पण मदत जाहीर केली. तसंच हे काय युरोपियन पीस फॅसिलिटी या नावाचा एक फंड तयार केलाय त्यांनी युरोपला सपोर्ट करण्यासाठी. जर्मनी इन्सिस्ट दॅट द व्हॅल्यू ऑफ द वेपन इट सप्लायज बायलॅटरली शुड बी फोर्स इन factored into contribution to the common pool while others feel that this would shrink the funds volume, ठीक आहे. जर्मनी काय म्हणते की आपण जी काय मदत देणार आहोत ती मदत देताना त्या कॉमन पूलमध्ये वैयक्तिक मदत देशाकडून दिली जाते ती पण काय केली जावी, गृहीत धरली जावी, ती पण मोजली जावी. पण बाकीचे म्हणतात मग त्याच्यामुळे काय होईल, पूर्ण जो फंडचा आकार आहे तो कमी होईल. आपण सेपरेटली $12 बिलियन युरोचा फंड दिला पाहिजे आणि वैयक्तिक जे जेवढे तुम्हाला द्यायचे ते वेगळे असले पाहिजेत, असं काय बाकीच्या देशांचं म्हणणं आहे. व्हॉट इज द रोड अहेड, ठीक आहे. इट अपियर्स टू प्रिटी लॉंग वन, ठीक आहे, लॉंग रन दिसतोय अजून. नाटो मेंबरशिप इज नॉट ऑन द टेबल एट फॉर द टाइम बिंग. नाटो हॅज सॉट टू assuage Ukraine's concern for formalizing current mechanism on cooperation, which would empower Kyiv to call emergency meeting. तुम्हाला सांगू का, नाटो जर जॉईन केली युक्रेनने तर आजच पुतीन साहेबांनी धमकी दिली फ्रान्सला. फ्रान्स म्हटलं होतं आम्हाला सैन्य पाठवावं लागेल. पुतीन म्हणे तुम्हाला जर सैन्य पाठवावं लागेल तर आम्हाला न्यूक्लिअर पर्यायाचा पण काय विचार करावा लागेल, जे की रिजनसाठी चांगलं नसेल, ठीक आहे. आणि नाटोचं हे जे आर्टिकल 5 आहे, त्या आर्टिकल 5 ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आर्टिकल 5 मध्ये नाटोच्या सांगितलेलं आहे की नाटोच्या एखाद्या सदस्यावर हल्ला झाला तर तो सर्व सदस्यांवर हल्ला समजला जाईल आणि त्या प्रकारे रिटॅलिएट प्रतिहल्ला केला जाईल, ठीक आहे. आता दुसरा मुद्दा आहे इथं महत्त्वाचा की अमेरिकेमध्ये काय होतं. अमेरिकेमध्ये जर डोनाल्ड ट्रम्प नावाचा सद्ग्रस्त अमेरिकेचा राष्ट्रपती झाला तर त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे युरोप शुड फंड इट्स ओन वॉर, ठीक आहे. युरोपने स्वतःचे युद्ध स्वतः लढले पाहिजेत, आमच्या खिशातनं आम्ही तुमचे युद्ध लढणार नाही, ठीक आहे. त्याचाच परिणाम 60 बिलियनची डील तिथं थांबलेली आहे, ठीक आहे. सो सध्याचं एवढं नाटो आपल्याला प्रश्न पण येऊन गेलेला आहे नाटोवर, ठीक आहे, UPSC मेन्सला. त्यामुळे हे लक्षात असू द्या की याच्यामध्ये नाटो संदर्भात ह्या जे आपण एक 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 डिस्कस केलं की नाटोमध्ये सध्या काय चालू, US चा रोल काय, अमेरिकेचा रोल काय, भारताचा रोल पण आपण डिस्कस केलेला आहे मागचे जे काही व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये. तर त्याच्यावर तुमचं 1-2 पानाचं मटेरियल तयार असलं पाहिजे, ठीक आहे. नोट्स काढणं महत्त्वाचं आहे बघा. नोट्स काढत नसाल तर दॅट इज नॉट गुड, त्यामुळे नोट्स असल्या पाहिजेत, ठीक आहे. आता स्टे ऑर्डर ऑफ HC, ठीक आहे. HC इथं काय हे स्टे ऑर्डर वगैरे महत्त्वाचं नाही, फक्त मी तुम्हाला आता आलंय तसं मग आर्टिकल सांगून टाकतो, ठीक आहे. कलम 214 अंतर्गत काय प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असेल असं सांगितलेलं आहे. हायकोर्टच्या जजेसची संख्या किती असेल ते कोण ठरवतं, राष्ट्रपती ठरवतात, ठीक आहे. जज हायकोर्टचे कोण ठरवतात, राष्ट्रपती. सुप्रीम कोर्टचे कोण ठरवतं, संसद. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टचे कोण ठरवतं, संसद ठरवते, ठीक आहे. 214 मध्ये हायकोर्ट सांगितलंय. 215 मध्ये हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल, अभिलेख न्यायालय असेल, ठीक आहे, हे आपल्याला सांगितलेलं दिसतं, ठीक आहे. 216 मध्ये हायकोर्टची
रचना कोण ठरवेल? राष्ट्रपती सांगतील तितके काय असतील त्याच्यामध्ये मेंबर असतील. ठीक आहे, 217 मध्ये त्याची पात्रता वगैरे हायकोर्टच्या जजेसची सांगितली. असे काही महत्त्वाचे आर्टिकल्स आपल्याला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे, तर आपण आता हिंदूचं तर काय झालेलं आहे. हां, फर्स्ट टेक्निकल टीम फ्रॉम इंडिया अराइव्ज इन मालदीव. आपल्याला माहिती आहे की मालदीवचे जे काही मुइजू आहेत राष्ट्रपती, ते मुइजू आले तसं इंडिया आउट इंडिया आउट याचाच नारा दिलाय त्यांनी. ठीक आहे, आपणही थोडंसं तिथं सबुरीनं घेतलं, थोडक्यात कॉम्प्रोमाइज केलं आणि जे लष्करी टीम होती ती लष्करी टीम माघारी बोलवून तिथं आपण काय टेक्निकल टीम आता पाठवलेली आहे. ठीक आहे, सध्याच्या घडीला आपण काय थोडंसं सबुरीनं घेतलेलं आहे. ठीक आहे, लोकसत्ताचं बघूयात आपण, काय आर्टिकल आहेत. आता हे GS4 साठी महत्वाचं आहे बघा, मुख्य परीक्षेसाठी महत्वाचं आहे. पूर्व परीक्षेला तर आहेच आहे, पण मुख्य परीक्षेसाठी यान आंद्रे लकून यांना काय डीप लर्निंगचे प्रणेते म्हणतात. पाठ पाहिजे, इथंच एक दोनदा वाचून पाठ करायचं. यान आंद्रे लकून काय डीप लर्निंगचे प्रणेते, यान आंद्रे लकून डीप लर्निंगचे प्रणेते आहेत. ठीक आहे, ही काय असते, त्यांनी एक नेटवर्क पद्धती, कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क पद्धती विकसित केली. ती स्पीच रेकग्निशन, स्पीच सिंथेसिस, इमेज सिंथेसिस, नैसर्गिक भाषा प्रक्रिया मध्ये वापरली जाते. ती पद्धती ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग, वैद्यकीय प्रतिमा विश्लेषण, माहिती फिल्टरिंग या वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये काय वापरली जाते. ठीक आहे, म्हणूनच त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर असं पण म्हणतात. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर याच्या संदर्भात 2-3 नावं येतात. जॉन मॅकार्थीला पण आय थिंक म्हटलं जातं. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फादर. ठीक आहे, जॉन मॅकार्थी याला पण म्हटलं जातं बघा. नंतर त्याचा फादर आपण ॲलन ट्युरिंगला पण म्हणू शकतो. इथं आहे का हे जे ट्युरिंग अवॉर्ड, ॲलन ट्युरिंगला पण म्हणू शकतो. त्याच्याबद्दल थोडेसे वाद आहेत, प्रत्येक ठिकाणी 2-3 वेगवेगळं दिलेच आपल्याला दिसतंय, पण हे लक्षात ठेवा 2-3 नावं. जॉन मॅकार्थीला पण AI चा फादर म्हणतात, इथं पण यांना म्हटलेलं आहे. आता AI न्यूरल नेटवर्क पायोनियर अवॉर्ड आणि ट्युरिंग अवॉर्ड हे 2 अवॉर्ड काय त्यांना मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा. ट्युरिंग अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि न्यूरल नेटवर्क अवॉर्ड पण मिळालेला आहे. ठीक आहे, पुढचं, भारत 2028 मध्ये लॉन्च करणार आहे चंद्रयान-4. नवीन तारीख आपली ठरली 2028, चंद्रयान-4. ठीक आहे, 2040 ला आपण काय करणार आहे बघा, चंद्रावर माणूस पाठवणार आहे. चंद्रावर मानव पाठवणार आहे आपण. हे आपले टार्गेट आहेत पुढचे. काय 2025 ला गगनयान आहे, हे तर माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, तर काय मोहीम चंद्राच्या अंधार असलेल्या बाजूचा शोध घेईल. ही जी मोहीम असणार आहे ती चंद्राचा अंधार असल्याचा बाजूचा शोध घेणार आहे. 350 किलो वजनाचा रोवर पाठवला जाईल त्या ठिकाणी. ठीक आहे, याच्यासाठी इस्रो आणि जाक्सा म्हणजे जापनीज कंपनी आहे. जसं भारताची इस्रो आहे तशी जपानची जाक्सा यांचा तिथं करार आहे त्यासाठी. आता ही एक योजना, महत्वाची योजना आहे, PM सूर्यघर योजना. याच्यासाठी 75,000 कोटी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. ठीक आहे, काय केलं जाणार आहे, 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार. म्हणजे काय, तुमचं हे जे काय घर आहे, ठीक आहे, आता हे मंदिरासारखं वाटायलंय का, घर आहे समजा, या घरावर काय केलं जाणार, रूफ टॉप सोलर, RTS म्हटलं जातं त्याला, रूफ टॉप सोलर घरावर बसवले जातील. ठीक आहे, साधारणतः 3 kV पर्यंत, 1, 2 किंवा 3 kV पर्यंतचे किलोवॅट काय सोलर बसवले जातात. आता इथं बघा, 13 फेब्रुवारीला काय केली, घोषणा केली. याच्यासाठी सरकार कुटुंबांना 78,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे. किती हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे, 78,000 रुपयांचं. ठीक आहे, याच्यामधनं विजेचा पुरवठा होईलच, शिवाय घरगुती वीज निर्मितीलाही चालना मिळेल. ठीक आहे, 17 लाख लोकांना थेट रोजगार पण मिळेल. 17 लाख लोकांना रोजगार, 17 लाख रोजगार. ठीक आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. निवासी छतावरील सौर पॅनलसाठी 2 किलोवॅट प्रणालीसाठी खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 किलोवॅट, हां हे लक्षात ठेवा, जर तुम्ही 2 किलोवॅटचं उभं केलं छपरावर तुमच्या सौर पॅनल, तर त्याच्या 60% खर्च सरकार करणार आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट करणार, आणि 40% तुम्हाला करावं लागेल. त्याच्यासाठी कर्ज पण मिळू शकतं. ठीक आहे, आणि जर 2 ते 3 किलोवॅटचा असेल तर त्याच्यासाठी काय, तुम्हाला 40% सरकार अनुदान देणार आहे, गव्हर्नमेंट. बाकीचं तुम्हाला कर्ज पण मिळू शकतं. एक फायदा काय आहे ह्याचा, 300 युनिट पर्यंत तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे ह्याच्यातनं. प्लस तुम्ही ॲडिशनल वीज निर्माण झाली तर ती वीज तुम्ही विकू पण शकता, त्याच्यातनं पण तुम्हाला पैसे मिळणार. अशा प्रकारे 17 लाख रोजगार
लोकांना रोजगार काय आहे तिथं मिळणार आहे. ठीक आहे. सो खूप ॲम्बिशियस अशी ही स्कीम आहे. 1 किलो वॅटसाठी 30,000 रुपये. ठीक आहे. 2 किलो वॅटसाठी 60,000 रुपये. 3 किलो वॅटसाठी 78,000 रुपये एवढं अनुदान आहे. ठीक आहे. हे पाठ असलं पाहिजे आपल्याला. 3 किलो वॅटची प्रणाली उभारण्यासाठी 1.45 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. एवढी जर प्रणाली उभा करायची ना, 1.45 लाख म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च होऊ शकतो. ठीक आहे. मला वाटतं जे घर बांधणार आहेत चांगले ते तर एवढा खर्च करू शकतात. ठीक आहे. सो त्यामुळे खूप ॲम्बिशियस चांगली स्कीम आहे. आता याचे आउटकम कसे येतात त्यानुसार आपल्याला काय कळेल. याच्यामुळे ग्राहकांना उत्पन्न मिळणार आहे. 3 किलो वॅटची प्रणाली उभी केली तर 300पेक्षा जास्त युनिटची निर्मिती करता येऊ शकेल. म्हणजे ती 300 किलो वॅटपर्यंतची वीज तुम्हाला घरगुती वापरता येईल. ठीक आहे. अतिरिक्त वीज नेट मीटरिंगद्वारे डिस्कॉमला विकता येईल. डिस्कॉमला ती विकू शकता. सौर ऊर्जा पॅनल उभारणाऱ्या कुटुंबाने दर महिन्या 1,875 रुपये खर्च केले असे गृहीत धरले तर 610 रुपयांचा हप्ता बँकेला द्यावा लागेल. वीज बिल भरावं लागणार नाही वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. खतावरील अनुदान जैसे ते खरीप हंगामासाठी खतांच्या अनुदानामध्ये कोणती कपात केली जाणार नाही. या वर्षासाठी फॉस्फेटयुक्त पोटॅशियमयुक्त खतावर पोषण आधारित तर खत अनुदानाचं माहिती. पुढं 17 लाख रोजगार होतील याच्यातनं. PM सूर्यघर बघितलं आपण. बिग कॅट अलायन्स हे लक्षात ठेवा. बिग कॅट अलायन्स ही जी काय एक प्रजाती म्हणण्यापेक्षा संघटना आपण स्थापन करणार आहे त्याच्यासाठी 150 कोटी रुपये 5 वर्षासाठी बरं का, 150 कोटी 5 वर्षासाठी मंजूर करण्यात आले भारताकडून. तिचं हेडक्वार्टर पण भारतामध्येच असणार आहे. ठीक आहे. जसं इंटरनॅशनल सोलर अलायन्स गुरुग्रामला हेडक्वार्टर आहे तसं हिचं हेडक्वार्टर भारतामध्ये असेल. वाघ, सिंह, बिबट्या, हिम, चिता या 5 प्रजाती भारतात आढळतात. टोटल 7 प्रजाती या बिग कॅटमध्ये टोटल किती 7 प्रजाती आहेत. ठीक आहे. 2 कुठल्या आढळत नाहीत. तुम्हाला ब्रँड माहिती असेल चपला बुटाचा प्युमा. ठीक आहे. आणि दुसरं जॅग्वारची गाडी पण तुम्हाला माहिती असेल. हे 2 भारतात आढळत नाहीत 7 पैकी. बाकीचे 5 भारतात आढळतात. कोणता वाघ, सिंह, बिबट्या, हिम, चिता आणि चिता. ठीक आहे. ही बिग कॅट अलायन्स आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आता हे धर्मनिरपेक्षतेचं आपण उद्या बघूयात. हे बघा नेमकाच आता बिबट्याचा हे पण आला सेन्सस. 2000 बिबटे आहेत. ठीक आहे. सगळ्यात जास्त कुठे आहेत मध्य प्रदेशमध्ये आहेत. 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये आहेत. 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये, 3 नंबरला कर्नाटकमध्ये, 4 नंबरला तामिळनाडूमध्ये आहेत. ठीक आहे. टोटल किती महाराष्ट्रामध्ये किती 1985 बिबट्यांची नोंद झाली. हे बघा इथं दिली होती की आकडेवारी. एक मध्य प्रदेशमध्ये 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, कर्नाटक 3 नंबर, तामिळनाडू 4 नंबर. ठीक आहे. महाराष्ट्राचा आकडा पाठ ठेवला पाहिजे तुम्ही. 1985 हा आहे. 2018 मध्ये किती होते 12,852 होते. आता किती झाले 13,874 झालेत. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा राज्यात मानव बिबट्या संघर्ष वाढला आहे. ऊसाची शेती वाढली त्यामुळे संख्या वाढते बिबट्यांची. ठीक आहे. जाहीर केलेली संख्या ट्रॅप कॅमेऱ्याची आहे. इतर ठिकाणी पण खूप बिबटे असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे की आकडा हा जास्त ॲक्च्युली असू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे लोकसत्तामधलं पण झालं. एक जे आहे ते पॉलिटिक्स आपण उद्या डिस्कस करूयात. ठीक आहे. धन्यवाद.